आज मी फणसाची भाजी दाखवणार आहे. कोणाकोणाला फणस आवडतो, फणसाची भाजी आवडते. तर हे बघा, फणसाची भाजी करण्यासाठी एक छोटीशी कुयरी घेतलेली आहे. ही मोठी विळी पाहिजे त्याच्यासाठी आणि मी त्याला तेल लावून घेतलं आहे, हाताला तेल लावून घेतलं आहे. आता मी फणस चिरून घेते आणि तो चिरण्यासाठी मोठी विळी अशी लागते. आता हे बघा, चिरून झाल्यानंतर त्यातनं चीक आलेला आहे. तो चीक बाहेर पूर्ण पडेपर्यंत तो ठेवून द्यायचा बाजूला. पूर्ण चीक बाहेर पडला की मग पुढे कट करून घ्यायचा. कटिंग करायला मी घेतलेला आहे. त्याचा अर्धा भाग कट केला आहे, अर्धा केला आहे. आता मधली जी दांडी आहे ती काढून टाकायची आणि ह्या 3 मधला जो गर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. वरचा काटेरी भाग पण काढून टाकायचा. हे बघा, वरचा काटेरी भाग काढलेला आहे. आता ही मधली दांडी काढून टाकायची. हे असे तुकडे करून घ्यायचे फणसाचे, चौकोनी आणि मोठे मोठे तुकडे करायचे. हे बघा, असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि कुकरला लावायचं. कुकरच्या भांड्यालाही तेल लावायचं. मग त्याच्यात हे तुकडे ठेवायचे आणि शिट्टी काढायची. 3 शिट्ट्या काढल्या तरी भरपूर होतं. हे बघा, छान शिजून निघतो. त्याचा कलरही वेगळा होतो. हा शिजला आहे, हा चांगला शिजला आहे असा. हे बघा, मस्तपैकी शिजलेला आहे, निघतो टवका. आता त्याच्यात शिजल्यानंतरही त्याचा मधला भाग काढून टाकायचा. जो भाग आपल्याला हवा आहे, मधली जी दांडी आहे ती काढून टाकायची पूर्णपणे. ती कडक असते आणि बाकी सगळा भाग आपल्याला खायला घ्यायचा भाजीसाठी. आणि मग हे सगळं चुरून घ्यायचं. चुरून घेतल्यानंतर मस्त त्याच्यात आमसूल सगळी मिक्स करून घ्यायची, कालवून घ्यायची. आता आपण फोडणी देऊयात. ह्याला हिंगाची आणि मोहरीची फोडणी पहिली द्यायची. कांदा, परत तिखट, मीठ घालायचं. हे फक्त लाल मिरची पावडर आहे, बाकी आपला काळा मसाला नाही घालायचा. मिरची पावडर टाकायची आणि हे बघा, त्याच्यात मग आता भाजी घालायची. आपण जो फणस चुरून घेतलेला आहे तो मस्तपैकी परतून घ्यायचा. छानपैकी सगळा एकत्र झाला पाहिजे. त्याच्यावर मग थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि चांगली परतून घ्यायची. छानपैकी परतली की भाजी छान लागते. आणि ही परफेक्ट भाजी झालेली आहे. म्हणजे की कुयरी इतकी परफेक्ट आहे ना की त्याचे बी थोडे थोडे बघा तयार झालेले आहेत. म्हणजे हे जे आपल्याला त्याच्यातला जे गर पाहिजे होता तो आपल्याला परफेक्ट मिळाला आहे. त्यामुळे भाजी इतकी सुंदर लागणार आहे ना. मी थोडंसं वाफ द्यायला ठेवलेली आहे 5 मिनिटं. 5 मिनिटात त्याला मस्त वाफ बसते. गरमागरम आपण भाजी खाऊ शकतो. आणि ही पोह्यासारखं जरी आपण प्लेटमध्ये घेऊन खाल्ली ना तरी मस्त लागते. थोडंसं त्याच्यावर लिंबू पिळायचा आणि खायचं. मस्त लागते. पोळी भाजीबरोबर तर छानच लागते, पोळी भाकरी. तर हे बघा, मस्त फणसाची भाजी